जे स्वतःचा आवाज कमी करत तिच्या स्वप्नांना ऐकू देतात ते पुरुष नव्हे, ते संवेदनेचे घर असतात. जे तिच्या हुंदक्यावर शब्द न थोपवता शांतपणे डोळ्यात पाणी साठवतात ते पुरुष नव्हे, ते मूक आकाश असतात. जे मी कमावतो, मी देतो असं न म्हणता आपण दोघं मिळून उभं करूया आयुष्य असं सांगतात ते पुरुष नव्हे, ते साथी असतात. जे स्वतःचं पुरुषत्व खाली ठेवून तिच्या वेदनांचं ओझं साभार उचलतात ते पुरुष नव्हे, ते माणूस असतात. जे पायाखालचं गवत ओलं झालं तरी तिच्या हातात उष्ण चहा ठेवतात, जे ओझं वाटते का विचारतात आणि उत्तर न मिळालं तरी थांबतात ते पुरुष नव्हे, ते ओलसर कवच असतात. जे तिच्या यशात स्वतःला हरवून अभिमानाने पुन्हा स्वतःला शोधतात ते पुरुष नव्हे, ते पंखांना हवेचं आकाश असतात. असे पुरुष जपले पाहिजेत. असे पुरुष जपले पाहिजेत कारण त्यांच्या कुशीत स्त्री न राहता माणूस बनते, पूर्ण, साकारलेली आणि स्वतःसाठी सजलेली.